मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेम चेंजर योजना आता महाराष्ट्रातही राबवली जात आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव ठेवण्यात आलं असून या योजनेला महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण योजनेतून 21 ते 65 वर्षे वयोच्या पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबांचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण राज्यात सध्या महायुती सरकारनं बनवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे. मात्र पुण्याच्या बारामतीत चर्चा आहे ती लाडक्या सुनबाईची. बारामतीमधील एका हॉटेल चालकाने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर एक भन्नाट योजना राबवली आहे. या योजनेचं नाव लाडकी सुनबाई योजना असं ठेवण्यात आलं आहे. या योजनेत सुनबाईंना मोफत जेवण दिलं जाणार आहे. याचा फायदा सासूबाईंनाही होणार आहे. सासूबाईच्या जेवणावर सुनबाईला मोफत जेवण दिलं जाणार आहे. सध्या या हॉटेल चालकाकडून संपूर्ण बारामती शहरातून याची जाहिरातबाजी केली जात आहे. सोशल मीडियावर या पोस्टची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. बारामतीतल्या भिगवण रोडवर हॉटेल राजवाडा पार्क या हॉटेलने ही भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. या हॉटेलने काही पोस्टर छापले असून ते बारामतीतील रिक्षावर लावून जाहिरात केली जात आहे. मोफत जेवणासाठी हॉटेलने 3 अटी ठेवल्या आहेत. यातली पहिली अट म्हणजे सासूबाईंना जेवायला घेऊन येणे आवश्यक आहे. सासूबाईंना जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईला फ्री मिळणार. घरातील कमीत कमी 5 लोकांना जेवायला येणे अनिवार्य आहे. काय आहे लाडकी बहीण योजना ते आपण बघूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. याचाच अर्थ महिलांच्या खात्यात वर्षाला 18,000 रुपये जमा होणार आहेत. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली आहे. ही गर्दी आणि योजनेला मिळणारा उदंड